मी आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे, काय वजनदार आहे, काय हलकं आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे. 19चं सरकार कोणामुळे गेलं? तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना 161 जण. ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं. महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं. काढा ना इतिहास, 33 महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला. हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं? पवार साहेबांनी केलं. केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय म्हणून माझ्या 2 सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं? पवारांनी ठेवलं. मग आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला, माझ्या कार्यकर्त्याला. त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध, पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजित तुमच्याशी असेच वागतात, रागवून वागतात, घमेंडीने वागतात. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेलं ते वक्तव्य जे आहे ते मागास पडले असं वाटतं. पहिल्यांदाच सांगितलं होतं, आज नाही. माझ्या मागे मी बोललो की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत. दादा